मागील भागात आपण पाहिलं, तिने जे केलंय त्यासाठी मी तिला सोडणार नाही. शौर्य रागातच बोलत होता, पण श्रुतीनं त्याला जबरदस्ती झोपायला लावलं. उद्याच्या उद्या ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा असं मनोमन ठरवून शौर्य श्रुतीच्या मिठीत झोपी गेला. आता पुढे. चित्राच्या वागण्याचा शौर्याला खूप राग आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर त्याचं आवरून तो आधी ऑफिसला गेला. चित्राही आलीच होती. त्यानं चित्राला त्याच्या कॅबिनमध्ये बोलावून घेतलं. शौर्याने बोलावल्यामुळं चित्रा खूपच खुश झाली होती. ती लगेच त्याच्या केबिनमध्ये आली. बोल ना डिअर, ती लाडात येऊन त्याला म्हणाली. शौर्य तिला पाठमोरा उभा होता. तिचा आवाज ऐकून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. रागानं हाताच्या मुठी आवळल्या गेल्या, पण स्वतःवर कंट्रोल ठेवत त्यानं तिच्याकडे वळून पाहिलं. चित्रा मात्र अगदी मुरकत त्याच्याकडे अगदी प्रेमानं पाहत होती. बस, शौर्य शांतपणे तिला म्हणाला. तीही त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली. आता शौर्याने बोलायला सुरुवात केली. काल रात्री तू जे केलंस ते तुला आठवतंय का, मी सांगू? चित्रा थोडी मनातून घाबरली होती, पण तिने तसं चेहऱ्यावर दिसू दिलं नाही. मी काय केलं बेबी? चित्रा तिच्या खुर्चीवरून उठली आणि शौर्याजवळ येऊन उभी राहिली आणि तिनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. शौर्याने तिचा हात झटकला आणि तो त्याच्या चेअरवर बसत तिला म्हणाला, म्हणजे नाही आठवत बहुतेक तुला? तुला ना ट्रीटमेंटची गरज आहे. तुला विस्मरणाचा रोग झालाय. काय झालं बेबी, तू असं का बोलतोयस? अजूनही चित्रा खरं बोलायला तयार नव्हती. तिच्या तशा वागण्यानं शौर्य आता चांगलाच चिडला. काल रात्री जिच्या अंगावर गाडी घालायचा प्रयत्न केलास ती माझी बायको होती. त्याचं बोलणं ऐकून चित्रा चांगलीच घाबरली. मी नाही, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. दुसरं कोणीतरी असेल. रागातच शौर्याने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या गाडीचा नंबर तिला सांगितला. आता मात्र चित्रानं मान खाली घातली. ही पहिली आणि शेवटची चूक असेल तुझी. इथून पुढे श्रुतीला जर तुझ्यामुळे काही झालं तर मी आपली मैत्री आणि तू मिथिलेश काकांची मुलगी आहेस हे विसरून जाईन. आणि आपण बिझनेस पार्टनर आहोत, त्यामुळे जे काही असेल ते डिस्कशन ऑफिसमध्ये होईल. घरी येण्याची गरज नाही. आणि इथून पुढे मला फक्त शौर्य म्हणून हाक मारायची. शौर्य चांगलाच चिडला होता. श्रुतीपासून लांब राहायचं. जर तिच्या केसाला जरी धक्का लागला तर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल. जाऊ शकतेस तू आता. चित्रा पाय आपटतच केबिनमधून बाहेर निघाली. खूप उडतीये तुझी श्रुती आणि तू, पण मीही चित्रा आहे. इतक्यात हार मानणार नाही. एक ना एक दिवस तुला माझा बनवल्याशिवाय राहणार नाही. चित्रा रागातच मनातल्या मनात बडबडत तिच्या केबिनमध्ये आली आणि रागातच तिनं एक फोन केला. तिकडे शौर्य लवकर घरातून गेल्यामुळं श्रुती बेचैन झाली होती. न राहून तिनं शौर्याला फोन केला. तोही कॉलेजला जायला निघाला होता. त्यानं श्रुतीचा फोन रिसीव्ह केला. नॉर्मल आवाज ठेवत तो तिला म्हणाला, बोल सोना, अजून ड्युटीवर नाही गेली का? निघाले होते, पण तुम्ही आज लवकर का ऑफिसला गेलात? म्हणजे ते श्रुती बोलत होती की शौर्य तिला म्हणाला, तू टेन्शन नको घेऊस सोना, हे सगळं माझ्या पद्धतीनं हँडल करू दे. आणि प्रश्न माझ्या सोनाच्या जीवाचा आहे, त्यामुळे मी कोणालाच सोडणार नाही. प्लीज शौर्य, तिच्यापासून तुम्ही लांब राहा. मला तिची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत. श्रुतीला त्याची काळजी लागली होती. हो सोना, बरं, नाश्ता केला का? आज तब्येत ठीक असेल तर जा, नाहीतर घरीच आराम कर. शौर्याने विषय बदलला. श्रुतीच्याही ते लक्षात आलं. तिनं त्याच्याशी थोडं बोलून फोन कट केला. कसं सांगू शौर्य, तिच्या मनात काय चाललंय ते तुम्हाला नाही कळणार. तिनं एक दीर्घ श्वास घेतला आणि ती तिच्या ड्युटीवर जायला निघाली. इतक्यात तिचा फोन वाजला. थोडा वेळ बोलून श्रुतीनं फोन ठेवला आणि तिची बुलेट घेऊन ती पोलीस स्टेशनला निघून गेली. रात्री शौर्य ऑफिसवरून आला तरी श्रुती घरी आली नव्हती. दिवसभरात 1-2 वेळा दोघांनी एकमेकांना फोन केले होते, पण उशिरा येण्याबद्दल श्रुती काहीच बोलली नव्हती. शौर्याच्या मोबाईलची नोटिफिकेशन्सची रिंग वाजली. श्रुतीचा मेसेज होता, उशीर होईल म्हणून. त्यानं तिला फोन करायचा प्रयत्न केला, पण ती फोन उचलत नव्हती. महत्त्वाच्या कामात बिझी असेल म्हणून त्यानं ही पुन्हा फोन केला नाही. तिकडे श्रुतीला खबर लागली होती की 15 मुलींना एका ठिकाणी कोंडून ठेवलं आहे. आणि तिथून त्यांची तस्करी केली जाणार होती. श्रुती तिच्या टीमसोबत तिला मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणावर पोहोचली होती. एका सुनसान ओसाड जागी एक बंगलो होता.
बंगल्याच्या सगळ्या बाजूने हट्टेकट्टे रखवालदार होते. श्रुतीनं तिच्या टीमला अलर्ट राहायला सांगितलं. बंगल्याच्या मागच्या बाजूनं लपतछपत श्रुती आणि तिचे 2 साथीदार बंगल्यात शिरायचा प्रयत्न करू लागले. बऱ्याच प्रयत्नानंतर श्रुतीला एक खिडकी उघडी दिसली. श्रुती आणि तिचे साथीदार त्या खिडकीतून आत शिरले. आतमध्ये भयंकर अंधार होता. श्रुतीनं मोबाईलचा टॉर्च सुरू केला. इतक्यात तिच्या कानावर आवाज पडला. आइये इंस्पेक्टर साहिबा, आप ही का इंतजार हो रहा था. आणि इतकं बोलून तो गडगडाटी हसला. चुपके क्या बात करता है साले, मर्द का बच्चा है तो सामने आके बात कर. श्रुती ही त्याला निर्भीडपणे बोलली. पण इतक्यात त्याच्या माणसांनी अंधारात श्रुतीच्या हातावर फटका मारला, ज्यामुळं श्रुतीच्या हातातली गन खाली पडली आणि त्याच्या माणसांनी श्रुती आणि तिच्या दोन्ही साथीदारांना पकडलं होतं. श्रुती सुटण्यासाठी धडपड करत होती. इतक्यात तिथल्या लाईट लागल्या. समोर एक मास्क लावलेला माणूस अगदी ऐटीत बसला होता. बातें जितनी तेज करती हो उससे भी ज़्यादा खूबसूरत दिखती है ये मोहतरमा. चलो इसे भी उन लड़कियों के साथ ले चलो, इसके तो दुगने दाम वसूल करूँगा. तो श्रुतीजवळ आला आणि तिच्या चेहऱ्यावर बोट फिरवून बोलू लागला. श्रुतीने मान झटकली आणि रागात त्याच्या चेहऱ्यावर थुंकली, जसं त्यानं श्रुतीच्या कानाखाली वाजवली. तिचे केस धरून तिच्या मानेला हिसका देत तो म्हणाला, ले चलो इसे, बहुत हो गया, बहुत गुर्मी है इसके अंदर, इसकी सारी अक्कड़ गुर्मी भाई निकालेंगे. श्रुतीलाही बाकी मुली जिथं होत्या तिथं नेण्यात आलं आणि तिच्या बाकीच्या साथीदारांना तिथेच बांधून ठेवलं. श्रुती आणि बाकीच्यांचे मोबाईल त्या लोकांनी फोडून टाकले. ती आता चांगलीच अडचणीत आली होती. श्रुतीचे हात आणि तोंड बांधण्यात आलं आणि तिलाही त्या बाकीच्या मुलींजवळ नेलं. तिला वर्दीत पाहून सगळ्या मुलींच्या डोळ्यात पाणी आलं. काही क्षणात त्या मुलींसोबत श्रुतीलाही एका कंटेनरमध्ये बसवण्यात आलं आणि त्यांना घेऊन ते लोक तिथून निघून गेले. मध्यरात्र उलटली तरी श्रुती अजून घरी आली नव्हती. तिनं फक्त शौर्यला उशीर होईल म्हणून मेसेज केला होता. त्याला आता तिची काळजी वाटू लागली. तो तिला फोन करत होता, पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता. शौर्याने घाबरून प्रसादला फोन केला. प्रसाद, श्रुती कुठे आहे? त्यानं प्रश्नांचा भडीमार त्याच्यावर सुरू केला. हो, प्रसाद त्याला म्हणाला. काळजी नका करू, ती सुखरूप आहे. मी तुम्हाला नंतर फोन करतो. इतकं बोलून प्रसादनं फोन कट केला. प्रसाद आणि त्याची टीम नुकतेच त्या ठिकाणावर पोहोचले होते, पण तिथे फक्त श्रुतीसोबत जे लोक गेले होते त्यांना मारहाण करून बांधून ठेवण्यात आलं होतं. फोडलेले मोबाईल प्रसादला दिसले. फक्त त्याच्या माणसांनी त्याला ते लोक मुलींना घेऊन कोणत्या दिशेने गेलेत ते सांगितलं. प्रसाद त्याच्या टीमसोबत निघाला. काहीही करून वेळेच्या आधी त्याला पोहोचायचं होतं. तिकडे शौर्य काळजीत पडला होता. श्रुती ठीक तर असेल ना, असे अनेक प्रश्न त्याला सतावू लागले. त्याची झोप तर केव्हाच उडाली होती. तिच्या काळजीत तो रूममध्ये एरझऱ्या घालू लागला. श्रुती आणि बाकीच्या मुलींना घेऊन तो कंटेनर निघाला होता. कंटेनरमध्ये मागच्या बाजूस फक्त मुली होत्या. थोडासा प्रकाश फक्त आतमध्ये येत होता. श्रुती स्वतःला सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. तिने तिचे पाय दुमडले आणि तिच्या शूजच्या खाली हीलच्या भागात तिने एक छोटा कटर लपवून ठेवला होता. तो काढायचा ती प्रयत्न करू लागली. अंदाजे तो ती काढण्याचा प्रयत्न करत होती, कारण पुरेसा उजेड नसल्यानं तिला फार दिसत नव्हतं. कसाबसा तिनं तो कटर काढला आणि तिच्या बाजूच्या मुलीच्या हातात बांधलेली दोरी कापण्याचा प्रयत्न श्रुती करू लागली. काहीच वेळात त्या मुलीच्या हातचा दोर तुटला. मग त्या मुलीनं स्वतःच्या तोंडावरची पट्टी काढली आणि श्रुतीच्याही तोंडावरची पट्टी काढून तिचे हात मोकळे केले. एक एक करत सगळ्या मुलींचे हात मोकळे झाले. पण कंटेनरचा दरवाजा मजबूत होता आणि गाडी रस्त्यावरून धावत होती, त्यामुळे तिथून बाहेर पडणं जवळजवळ अशक्यच होतं. श्रुतीने सगळ्या मुलींना एकत्र केलं आणि हळू आवाजात तिचा प्लॅन समजावून सांगितला. तिकडे प्रसादनं कंट्रोल रूमला इन्स्ट्रक्शन द्यायला सुरुवात केली. सगळ्या नाक्यांवर चेकिंगला सुरुवात करायला सांगितली. इतक्यात त्याच्या लक्षात आलं, श्रुतीनं तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रात GPS ट्रॅकर बसवला आहे. प्रसादनं पटकन श्रुतीचं लोकेशन शोधून काढलं आणि त्या रस्त्याने जाणाऱ्या सगळ्या गाड्या चेक करायची ऑर्डर दिली. एक अर्ध्या तासानं प्रसाद त्या कंटेनरच्या जवळपास पोहोचला होता, पण पोलीस गाडी पाहून तो कंटेनरचा ड्रायव्हर कंटेनर जोरात पळवू लागला. त्या कंटेनरनं 1-2 गाड्यांना धडकही दिली. चेक नाक्याचा पोल तोडून कंटेनर पुढे गेला. सगळेच आता अलर्ट झाले. कंटेनरमधल्या माणसांनी आता पोलिसांवर गोळीबार करायला सुरुवात केली.
पोलिसही गोळीबार करू लागले. गोळ्यांचा आवाज ऐकून प्रसाद जवळपास आहे हे श्रुतीच्या लक्षात आलं होतं. काहीच वेळात प्रसादनं कंटेनरचे 2 टायर पंक्चर केले. त्यामुळे कंटेनर पुढे जाऊन थांबला. कंटेनरमधली माणसं पुन्हा पोलिसांवर गोळीबार करू लागली आणि वाट सापडेल तिकडे धावू लागली. ते पुढे आणि पोलीस मागे. प्रसादच्या टीममधल्या लोकांनी कंटेनरचा टाळा तोडून दरवाजा उघडला आणि श्रुती आणि त्या 15 मुलींना सुखरूप बाहेर काढलं. श्रुतीने त्या 15 मुलींना जवळच्या वसतिगृहात नेण्याची ऑर्डर दिली आणि तिथल्याच एका ऑफिसरची गन घेऊन ते लोक ज्या दिशेने पळाले त्या दिशेला तीही गेली. साधारण ओसाड भाग होता. पुढे जाऊन श्रुती प्रसादला भेटली. तिथल्याच एका झोपडीवजा घरात ते लोक शिरले होते. श्रुती, प्रसाद आणि अजून 2 ऑफिसरनी त्या घराला वेढा घातला, पण त्या लोकांनी आतून गोळीबाराला सुरुवात केली. श्रुती आणि प्रसाद मागच्या बाजूने गेले आणि घराच्या खिडकीतून प्रसादनं गोळ्या झाडल्या. त्यातल्या एक जणाला गोळी लागली होती. आता त्यांच्या जवळच्या गोळ्या संपल्या होत्या, त्यामुळे आतून कोणतीच हालचाल जाणवत नव्हती. श्रुती पुन्हा पुढच्या बाजूला आली आणि तिच्या 2 सहकाऱ्यांना तिनं तो दरवाजा तोडायला सांगितला. दरवाजा तोडताच श्रुती तिच्या सहकाऱ्यांसोबत आतमध्ये शिरली. तसा त्यातल्या एका ऑफिसरवर हल्ला झाला. श्रुती कराटे चॅम्पियन होती. आता समोरासमोर त्यांची मारामारी सुरू झाली. श्रुती, प्रसाद आणि बाकीच्या ऑफिसरनी त्या 6 जणांची चांगलीच धुलाई केली आणि त्यांना पकडून बाहेर काढलं. प्रसादची उरलेली टीम तोपर्यंत तिथे पोहोचली होती. त्या 6 जणांना घेऊन प्रसादची टीम पोलीस स्टेशनला निघून गेली. मुलींना कुठे पाठवलंस? प्रसादनं श्रुतीला विचारलं. मुली व्यवस्थित आहेत. इथे जवळच एक वसतिगृह आहे, तिथे मुलींची व्यवस्था केली आहे, श्रुतीने प्रसादला सांगितलं. ती खूपच दमली होती. बोलत बोलत दोघे गाडीजवळ आले. प्रसादनं श्रुतीला पाणी प्यायला दिलं. बरं मॅडम, आधी सरांना फोन कर, ते काळजीत आहेत तुझ्या. प्रसादनं त्याचा फोन काढून श्रुतीकडे दिला. श्रुतीनं हातानंच त्याला नको म्हणून सांगितलं. आता तू मला घरी सोड आणि मग पोलीस स्टेशनला जा, ती प्रसादला म्हणाली. फोन केला तर ढीकभर प्रश्न असतील त्यांचे. जे काही आहे ते घरीच जाऊन बोलेन. बोलतच श्रुती आणि प्रसाद एका जीपमध्ये बसले. दुसऱ्या दिवशी काय काय करायचं आहे ते तिनं घरी पोहोचेपर्यंत प्रसादला समजावून सांगितलं. थोड्याच वेळात श्रुती आणि प्रसाद श्रुतीच्या घराजवळ आले. प्रसाद तिला गेटच्या बाहेरच सोडून पोलीस स्टेशनला निघून गेला. श्रुती तिकडच्या चावीनं दरवाजा उघडून घरात आली. घरात सगळीकडे शांतता होती. सगळे झोपले असतील म्हणून ती हळूहळू पावलं टाकत वर तिच्या रूममध्ये आली. तिला शौर्य काही बेडवर दिसला नाही, म्हणून ती हळूच बाल्कनीत गेली आणि शौर्याची चोरी पकडली गेली होती. श्रुती कमरेवर हात ठेवून शौर्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली. शौर्य श्रुतीची वाट पाहून कंटाळला होता, म्हणून तो सिगरेट पीत होता. श्रुतीला पाहून त्याला जोराचा ठसका लागला. श्रुती रागातच त्याच्याकडे पाहत होती. शौर्य काही बोलेपर्यंत ती रागातच फ्रेश व्हायला बाथरूममध्ये निघून गेली. ओ शिट, मेलो. आता आज पक्क्यासारखी माझी धुलाई नक्कीच होणार, शौर्य स्वतःशीच बडबडू लागला. श्रुती, सोना, प्लीज ऐकून घे ना. शौर्य बाथरूमच्या बाहेर उभा राहून श्रुतीला हाका मारत होता, पण श्रुतीनं त्याला काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ती फ्रेश होऊन बाथरूममधून बाहेर आली. शौर्य तिच्या मागे मागे जात होता. काहीच न बोलता श्रुती सरळ बेडवर जाऊन झोपली. शौर्याने तिला मागूनच मिठीत घेतलं. श्रुती, प्लीज ऐकून घे ना. ते टेन्शन आलं की फक्त ओढतो, बाकी कधीच नाही. प्लीज, पुन्हा नाही सिगरेट ओढणार. प्लीज श्रुती, बोल ना गं. तुझ्या काळजीनं जीव अर्धा झाला होता. त्याचं बोलणं ऐकून श्रुती उठून बसली आणि त्याला म्हणाली, मग हा तोडगा आहे का त्यावरचा? शौर्याने मान खाली घातली. श्रुती बेडवरून उठली आणि त्याच्या कपाटातून सिगारेटचं पाकिट काढलं आणि डस्टबिनमध्ये टाकलं. इतकंच आहे का अजून आहेत? श्रुतीनं त्याला विचारलं. नाही, तेवढंच होतं, शौर्य म्हणाला. श्रुती पुन्हा बेडवर येऊन झोपली. शौर्य पुन्हा तिच्याजवळ गेला. सॉरी सोना, पुन्हा नाही ओढणार, प्लीज, ह्यावेळेस माफ कर ना. शौर्य तिला मस्का मारू लागला. श्रुतीला त्याची दया आली. ती त्याच्याकडे वळली आणि त्याच्याकडे पाहू लागली. शौर्य उठून बसला आणि त्याने स्वतःचे कान पकडले आणि डोळ्यांनीच पुन्हा तिची माफी मागू लागला. श्रुतीनं दोन्ही हात पसरवून शौर्याला जवळ बोलावलं. शौर्यही लगेच तिच्या जवळ गेला. पक्का प्रॉमिस ना? श्रुती त्याला म्हणाली. पक्का प्रॉमिस, तुझी शपथ सोना, पुन्हा कधीच सिगरेटला हात लावणार नाही. श्रुतीनं शौर्याच्या गळ्यात हात गुंफले आणि त्याच्या डोळ्यात पाहू लागली. श्रुतीनं त्याचा टी-शर्ट धरून शौर्याला स्वतःकडे ओढलं आणि शौर्याच्या ओठांवर ओठ टेकवले. आता ह्या क्षणाला तिला शौर्याच्या मिठीत विरघळून जावंसं वाटत होतं.
शौर्यही तिला प्रतिसाद देऊ लागला. काही क्षणात दोघेही एकरूप झाले. श्रुती शौर्याच्या मिठीत शिरली. सोना, काही खाल्लं आहेस का? त्यानं काळजीनं तिला विचारलं. नाही, मला भूक नाही आहे, खूप दमली आहे. शौर्य, प्लीज झोपू दे ना. श्रुती आता त्याच्याशी लाडीकपणे बोलत होती. नाही, उपाशी नाही झोपायचं. थोडं दूध पी, मी लगेच घेऊन आलो. युक. श्रुतीनं तोंड वेडवाकडं केलं. दूध मी नाही पिणार, मला आत्ता काहीच नको आहे. शौर्य, प्लीज झोपूया ना. श्रुती उलसं तोंड करत म्हणाली. नाही, शौर्य म्हणाला, मी ज्यूस घेऊन येतो. इतकं बोलून तो टी शर्ट घालतच खाली निघून गेला. थोड्याच वेळात शौर्य तिच्यासाठी ज्यूस घेऊन आला. श्रुती बेडला टेकून डोळे मिटून शांत बसली होती. त्यानं तिला जबरदस्ती ज्यूस प्यायला लावला आणि टिशूनं तिचे ओठ पुसले. श्रुतीनं पुन्हा शौर्यासमोर लहान मुलासारखे हात पसरले. त्यानंही हसतच तिला मिठीत घेतलं. श्रुती शौर्याच्या मिठीत गाढ झोपी गेली. शौर्यानेही तिला घट्ट मिठीत घेतलं. श्रुती, तुझं वागणं खरंच मला अजून कळत नाही ग. अरे, हिला उशीर का झाला ते विचारायचं राहूनच गेलं. शौर्य मनातल्या मनात म्हणाला. त्यानं तिच्या केसातून हात फिरवला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकले. तसं श्रुतीच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी शौर्याला जाग आली. श्रुती त्याला घट्ट मिठी मारून झोपली होती. तिची झोपमोड होऊ नये म्हणून शौर्यही तसंच तिला मिठीत घेऊन पडून राहिला. 8:30च्या दरम्यान शौर्याने श्रुतीला हाक मारली. सोना, उठायचं नाही का आता? लेट होईल पुन्हा. अजून थोडा वेळ ना. शौर्य, प्लीज. श्रुती झोपेतच त्याला अजून घट्ट बिलगत म्हणाली. शौर्याने तिचा हात हातात धरला आणि त्याच्यावर ओठ टेकवले. श्रुतीच्या हाताचं मनगट काळं निळं झालं होतं. श्रुती. श्रुतीने झोपेतच हुंकार भरला. हाताला काय झालं? त्यानं उठून श्रुतीचा दुसरा हातही पाहिला. त्याचंही मनगट काळं निळं झालं होतं. श्रुती, सांगणार आहेस का आता? शौर्याचा आवाज चढला. श्रुती उठून बसली आणि तिनं त्याच्या छातीवर डोकं टेकवत पुन्हा शौर्याला मिठी मारली. श्रुती, मी काहीतरी विचारतोय आणि तुझा फोनही काल लागत नव्हता. आता मात्र सगळं शौर्याला सांगणं भाग आहे हे श्रुतीला कळलं होतं. मग श्रुतीनं त्याच्या मिठीत राहूनच आदल्या दिवशी रात्री काय घडलं ते सगळं सांगितलं. श्रुती, तुला कळतंय का तुला काही झालं असतं मग? शौर्य, प्रश्न मला काय झालं असतं हा नाही. मी आणि माझे साथीदार तिथे पोहोचले नसते तर त्या मुलींचं काय झालं असतं हा आहे. कवळ्या मुली आहेत त्या. अगदी 15-16 वर्षांच्या, नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या. अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं त्यांचं. कल्पनाही करवत नाही शौर्य. त्या वयात मुली किती स्वप्न बघत असतात. थोडासा उशीर, शौर्य, त्या मुलींचं संपूर्ण आयुष्य बर्बाद झालं असतं. त्या कोवळ्या मनाच्या किती चिंधड्या झाल्या असत्या. मी एक स्त्री आहे. त्यांचं मन, त्या भावना मी समजू शकते. शौर्याला एका क्षणाला श्रुतीचा अभिमान वाटला, पण तिच्या काळजीनं मन भरून आलं. कारण श्रुती कितीही चांगलं काम करत असली तरी ज्या लोकांसोबत तिनं जे वैर पत्करलं होतं ते श्रुतीला सोडणार नाहीत हा विचार शौर्याच्या मनात आला होता. श्रुती, तू ज्या लोकांशी वैर पत्करला आहेस ते आता तुझ्या मागावर नक्कीच असतील. काळजी घेशील ना स्वतःची माझ्यासाठी? शौर्य तिला अजून घट्ट मिठीत घेत म्हणाला. इतकं घाबरून नाही चालत शौर्य. आणि तसंही तुम्ही माझ्यासोबत आहात ना, मग मला कशाचीच भीती नाही वाटत. श्रुती शौर्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. शौर्याने पुन्हा तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला. श्रुतीलाही ह्या क्षणाला शौर्याचा सहवास हवाहवासा वाटत होता. काही क्षणातच ते दोघे एकरूप झाले. दोघेही नाश्त्यासाठी खाली आले. अगं, काल केव्हा आलीस? अधिकरावांनी श्रुतीला विचारलं. ते डॅड, रात्री एक अर्जंट काम आलं होतं म्हणून लेट झाला. काहीतरी कांड केलं असणार. आप्पासाहेब श्रुतीकडे तिरक्या नजरेनं पाहत हसत म्हणाले. खरंच काही नाही आप्पा. श्रुतीनं बोलतच शौर्याला काहीही न सांगण्याविषयी मानेनं खुणावलं. रमाईनं गरम गरम पोहे आणले होते. सगळ्यांनी एकत्र बसून गप्पा मारत नाश्ता केला. श्रुती, आज मी सोडतो तुला. आणि हो, जाताना तुझ्यासाठी नवीन फोन घेऊया. शौर्य तिच्याशी बोलत होता तोच कावेरीबाई म्हणाल्या. काय ग, फोन हरवला की काय तुझा? हो मॉम, ते काल घाईत कुठे ठेवला तेच कळलं नाही. बराच शोधला पण सापडला नाही. बरं ठीक आहे, पण इथून पुढे लक्षात ठेव आणि फोनपेक्षा महत्त्वाची तुझी काळजी घे. कावेरीबाई हसत म्हणाल्या. श्रुतीनं वेळ मारून नेण्यासाठी खोटंच सांगितलं जे की खरं तर शौर्याला पटलं नव्हतं. गाडीत बसल्यावर शौर्य तिला म्हणाला.
श्रुती, घरच्यांना खोटं का सांगितलंस? शौर्य, कळल्यावर सगळे उगीचच काळजी करत बसतील म्हणून नाही सांगितलं. प्लीज तुम्हीही काही सांगू नका. मग दोघेही गप्पा मारत एका फोनच्या शॉपमध्ये गेले. शौर्यने श्रुतीसाठी महागातला फोन घेतला, पण श्रुतीनं त्याला तो ठेवायला लावला. का? शौर्य म्हणाला. पुन्हा फुटला तर? श्रुती हसतच त्याला म्हणाली. शौर्यला तिला त्यावेळी काय बोलावं तेच सुचत नव्हतं. शेवटी श्रुतीने जो फोन सिलेक्ट केला तो शौर्यने तिच्यासाठी घेतला. श्रुती पैसे भरत होती, पण शौर्यने तिला ते भरू दिले नाहीत. दोघेही पुन्हा गाडीत बसले. शौर्यने तिला पोलीस स्टेशनला सोडलं आणि तो कॉलेजला निघून गेला. श्रुती पोलीस स्टेशनमध्ये आल्या आल्या सगळ्यांनी तिला सल्यूट केला. काय झालं? श्रुती हसतच म्हणाली. काल आपण जो पराक्रम गाजवलात त्याबद्दल शिंदेसाहेब श्रुतीला म्हणाले. त्यांनी श्रुतीला पुष्पगुच्छ दिला आणि तिचं अभिनंदन केलं. प्रसादही तिच्याकडे कौतुकानं पाहत होता. चला, पुरे झाला माझा सत्कार समारंभ. काल आलेल्या नवीन पाहुण्यांचा सत्कार करूया. हसतच प्रसाद हो म्हणाला. दोघेही ते 6 जणांना जिथे ठेवलं होतं तिथे गेले. काय म्हणतात पाहुणे? पाहुणचार आवडलेला दिसत नाही आपला. सगळे श्रुतीकडे डोळ्यात राग आणून दातोट खात बघत होते. चल चल, झालं असलं बघून तर आता पोपटासारखं पटापट बोलायचं. कोणाच्या सांगण्यावरून त्या मुलींना पकडलं होतं? तसा त्यातला एक जण जोरजोरात हसू लागला. त्याचं हसणं पाहून श्रुतीने कपाळावर 2 बोटं घासली आणि चेअरवरून उठली आणि तिथेच पडलेली लोखंडाची सळई तिनं उचलली आणि त्याला झोडायला सुरुवात केली. प्रत्येकाला झोडपून काढलं, पण कोणीच तोंड उघडायला तयार नव्हतं. कांबळे, प्रत्येक तासाला यांना भरपूर खाऊ पिऊ घाला. जोपर्यंत तोंड उघडत नाहीत तोपर्यंत. श्रुती रागात बोलून तिथून प्रसादसोबत बाहेर पडली. श्रुती, काय वाटतं तुला? इतक्या सहजासहजी हे तोंड उघडतील? प्रसाद म्हणाला. हे बघ, नाक दाबलं की तोंड आपोआप उघडतं. प्रयत्न चालूच ठेवायचे. नक्कीच कोणीतरी मोठी व्यक्ती असणार ह्यामागे. बरं चल, वसतिगृहात जाऊन येते. त्या मुलींची पुढची सोय बघितली पाहिजे. श्रुती, एकटी जाऊ नकोस. 4 पोलीस सोबत घेऊन जा. आणि हो, पोलीस गाडीतून जा, बाईकवर नको. प्रसाद तिला काळजीनं म्हणाला. किती काळजी करता रे तू आणि शौर्य? श्रुती त्याला हसतच म्हणाली. बरं ऐक ना, शौर्याने नवीन मोबाईल घेऊन दिलाय. माझा नंबरही चेंज झाला आहे, सो प्लीज हा नवीन नंबर सेव्ह करून ठेव. श्रुतीनं त्याला मोबाईल नंबर दिला आणि ती तिच्या काही सहकाऱ्यांबरोबर वसतिगृहात गेली. श्रुतीला आलेला पाहून सगळ्याच मुलींना खूप आनंद झाला आणि त्यांचे डोळेही भरून आले. श्रुतीनं मानेनच त्यांना रडू नका असं सांगितलं. वसतिगृहातील वनिता मॅडम स्वतः पुढे आल्या आणि त्यांनी श्रुतीचं कौतुक केलं. श्रुतीला बसायला चेअर आणून दिली. ती सगळ्या मुलींसोबत अगदी मनमोकळेपणानं बोलत होती, सगळ्यांना आधार देत होती. तिनं एक एक करून त्या मुलींना कुठून आल्या आहेत म्हणून विचारलं. सगळ्या मुली वेगवेगळ्या प्रांतातून होत्या. श्रुतीनं सगळ्यांना एक एक करून त्यांचा पत्ता सांगायला सांगितला. त्या मुलींपैकी 2 मुली मात्र स्वतःचा पत्ता काही केल्यास सांगेनात. काय झालं? तिनं विचारलं. घाबरू नका, तुमचं नाव सांगा. त्यातील एका मुलीनं तिचं नाव सविता असं सांगितलं, पण ती म्हणाली, माझं कोणीच या जगात नाही. मी रस्त्यावर बसून खेळणी विकते. ते बाजूच्या झोपडीतील मावशी मला खेळणी आणून देते. मग तुला कसं या लोकांनी पळवलं? श्रुती तिला विचारू लागली. त्या दिवशी मी माझ्या झोपड्यात झोपले होते. दुसऱ्या दिवशी जाग आली तर मी दुसरीकडेच होते. मग कळलं त्या माणसांनी मला पळवून नेलंय ते. आणि श्रुतीनं दुसऱ्या मुलीला प्रश्न विचारला. ते मी जे काही असेल ते खरं खरं सांग, श्रुती तिला म्हणाली. माझं नाव अनिता. ते माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलंय. सावत्राई खूप त्रास देते म्हणून मी एक दिवस घरातून पळून मुंबईला आले. खूप भूक लागली होती, पण माझ्याकडं पैसे नव्हते. तर तिथे रेल्वे स्टेशन बाहेर एक बाई भेटली. ती म्हणाली, मी तुला खायला देते म्हणून. मग तिच्यासोबत मी गेले. तिनं खायला दिलं. त्यानंतर माझी गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी उठले तर ह्या सगळ्या मुलींसोबत मलाही बांधून ठेवलं होतं. बोलता बोलता अनिता रडू लागली. पण मॅडम, मला पुन्हा घरी नाही जायचं. सावत्राई लई त्रास देते आणि बाबा तो पण तिचं ऐकून मला मारतो. प्लीज मॅडम, तुम्ही तिथं मला नका सोडू, नाहीतर मी पुन्हा पळून जाईन. त्यापेक्षा मी इथेच राहते. ह्या ताई खूप चांगल्या आहेत. आमची खूप काळजी घेतली आहे त्यांनी कालपासून. प्लीज. अनिता पुन्हा रडू लागली. बरं, रडू नकोस, श्रुती तिला म्हणाली. श्रुतीनं वनिता मॅडमला सध्या त्या दोन्ही मुलींची वसतिगृहात राहण्यासाठी नाव नोंदणी करून सोय करायला सांगितली. शिवाय दोघींचं तिथल्या शाळेत ॲडमिशनही करायला सांगितलं.
बाकीच्या मुलींना त्यांच्या ॲड्रेसप्रमाणे कॉन्स्टेबल पवारना त्यांच्या घरी नेऊन सोडायची ऑर्डर श्रुतीनं दिली. तिथून श्रुती पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये निघून आली. आल्या आल्या ती शिंदे साहेबांना भेटायला गेली. त्या मुलींची तिनं व्यवस्थित सोय लावली आहे त्याचं रिपोर्टिंग तिने केलं. अवघ्या काही महिन्यातच श्रुतीचा प्रोग्रेस पाहून त्यांनी श्रुतीचं पुन्हा कौतुक केलं. शिंदेसाहेब तसे वयस्कर होते. श्रुती, माझा अनुभव पाहता तू जे काम केलंयस त्यामुळे तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो. इथून पुढे जरा जपून राहा आणि स्वतःची काळजी घे. श्रुती हसून येस सर म्हणाली आणि त्यांना सॅल्यूट ठोकून त्यांच्या केबिनच्या बाहेर आली. इतक्यात तिला शौर्याचा फोन आला. तिची काळजी जी वाटत होती त्याच्याशी बोलून श्रुतीनं फोन ठेवला आणि शांत डोळे मिटून चेअरला रेलून बसली. आदल्या दिवशीच्या धावपळीमुळे खूपच दमली होती ती आणि तिला अस्वस्थही वाटत होतं. प्रसादशी बोलून श्रुती घरी निघून गेली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला तर लाईक करा आणि या कथेचे पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.